आहोत. तर सगळ्यात पहिले बघूयात व्हॉट इज डी-एस-ए. डी-एस-ए म्हणजे काय असतं? तर डी-एस-ए म्हणजे काय असतं याच्या आधी आपण जाणून घेऊया की डी-एस-ए हे कशासाठी असतं. तर तुम्ही जेव्हा पण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार असाल किंवा प्रोग्रामिंग करत असाल तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला लॉजिक बिल्ड करायचं असेल तर त्यासाठी डी-एस-ए शिवाय ते लॉजिक बिल्ड होणारच नाही. तर मग आर यू लर्निंग टू राईट लॉजिक इन प्रोग्रामिंग देन विदाऊट डी-एस-ए नथिंग पॉसिबल. म्हणजे डी-एस-ए शिवाय ते पॉसिबलच नाही होणार. तर मग डी-एस-ए म्हणजे काय हे नक्की आपण बघून घेऊया. तर डी-एस-एचा लॉंग फॉर्म असतो डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स. तर या दोन शब्दांचा मिनिंग काय आहे ते बघून घेऊया. तर पहिलं म्हणजे डेटा स्ट्रक्चर. तर डेटा स्ट्रक्चर काय राहतं? तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे अशी टेक्निक जी डेटाला ऑर्गनाइज, स्टोअर आणि मॅनेज करते. आपल्या डेटाला ऑर्गनाइज, स्टोअर आणि मॅनेज करते. तर त्यालाच डेटा स्ट्रक्चर असं बोलतो आपण. त्याचे एक्झाम्पल आहेत ॲरे, स्टॅक्स आणि क्यू, लिंक लिस्ट असे त्याचे काही एक्झाम्पल आहेत. त्यानंतर अल्गोरिदम, दुसरा शब्द आहे अल्गोरिदम. तर अल्गोरिदम काय राहतो? ती एक अशी प्रोसेस आहे जी स्टेप बाय स्टेप आपल्या प्रॉब्लेमला सॉल्व करते. जो पण प्रॉब्लेम दिलेला असेल त्याला स्टेप बाय स्टेपमध्ये सॉल्व करण्याची एक अल्गोरिदम असतो. तर त्याचे एक्झाम्पलमध्ये येतात सर्चिंग टेक्निक यूज, त्यानंतर सॉर्टिंग, त्यानंतर फाइंडिंग पाथ. तर हे झालं डी-एस-ए. सबस्क्राईब करा द विजय अकॅडमीला, कारण या सिरीजमध्ये आपण खूप सारे डी-एस-एचे पॉईंट्स कवर करणार आहोत, ते पण एकदम इझी आणि शॉर्टमध्ये.